अहेरी पोलिसांची मोठी कारवाई। 2 दिवसात 2 ठिकाणी कारवाई करत एकूण 10,04,000 रुपयाचे माल जप्त। अहेरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या आलापल्ली येथील दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून 3,33,000 रुपयाची मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे। यावेळी 3 आरोपींना देखील अटक करण्यात आले। हे सर्व आरोपी आलापल्ली येथील रहिवासी आहेत। 2 जानेवारी रोजी देशी विदेशी दारूसह 3,33,000 रुपयाची मुद्देमाल दारू जप्त करण्यात आली। दरम्यान आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हर्ष लेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई यांनी कारवाई केली आहे। दुसरी घटना ही मौजा गेवरा फाट्यापासून 3 किलोमीटर पश्चिमेस सुगंधित तंबाखू अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनासह 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। यामध्ये 6,71,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। यावेळी 2 पंचाच्या साक्षीने आरोपींच्या वाहनांची चौकशी केली असता गाडीमध्ये मजाचे 240 डब्बे, 108 सुगंधित तंबाखू आढळून आले असून यांची अंदाजे किंमत 2,71,000 रुपये इतकी आहे। तसेच सुनी मारुती सुझुकी सेलेरियो कार देखील ताब्यात घेतले आहे। यांची अंदाजे रक्कम 4 लाख इतकी आहे। एकूण 6,71,000 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्ष लेकरे व यांच्या टीमने केले आहे। तसेच पुढील तपास सुरू आहे। दीपक सुनतकर, टाइम गडचिरोली न्यूज।